चालू सामन्यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी पहिला पुकार मुंबई फोर्ट्रस सेंट्रल रेल्वे मुंबई शहर चारी संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. या स्पर्धेच्या निमित्तानं दादर प्रभादेवी येथील सामाजिक क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं नाव लायन्स क्लबचे असणारे माजी पदाधिकारी, त्याचबरोबर ईशान्य मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी कोलगे या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर. मनपूर्वक सामना अत्यंत महत्वाचा विचार आपण पाहतोय. मूळचा हिमाचल प्रदेशचा असणारा खेळाडू आणि ज्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हरियाणा स्टीलर्सच्या माध्यमातून आपला खेळ गाजवला, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून त्या खेळाडूकडे पाहतो तो तेजू अर्थात तेजस पाटील आक्रमणासाठी पाहतोय. क्रीडागट क्रमांक 1 वर पोलीस परिवार अध्यक्ष अक्षयजी पुजारी मनपूर्वक स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय की कबड्डीचा गोंधळ, कबड्डीचा थरार, एक स्पीड मध्ये चपळाई नेताना खेळाडू आपण ज्याला पाहिला. सौरभ पगारे हा देखील तमिळ थलाईवादात लीड करणारा खेळाडू आहे अर्थात CGST आणि प्रतिस्पर्धी संघ फुलाफुलाचे असणारे चारी संघ एकमेकांसमोर भिडण्याचा प्रयत्न आहे स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. अप्रतिम असा प्रयत्न प्रत्येक स्पर्धेत राहिलेला आहे. आमच्या संग्राम सरांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. युवा पलटण अर्थात पुणेरीच्या माध्यमातून जे खेळाडू घडतात त्या इन्शुअर कोड स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा असणारा संघ. अप्रतिम असं प्रदर्शन. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिषेक भोजनेचा असणारा मुंबई पोस्टल अर्थात डाक विभागाचा असणारा संघ आहे, ज्याचे प्रशिक्षक आहेत प्रांजल पवार. स्पर्धा अत्यंत महत्वाची, डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या लढती आपण पाहतोय. मुंबापुरीसह महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती आपण पाहतोय. कबड्डीतली असणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी महत्वाच्या क्षणांचे असणारे साक्षीदार आहोत. आपण पाहतो मिलन दहिया क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा पटनाकडून आपण पाहतो. मूळचा हरियाणाचा असणारा हा खेळाडू आहे. आक्रमण चढवतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर प्रतिस्पर्धी संघ आहे CGST मुंबई. त्या ठिकाणी आमचे पुढचे दोन्ही पंच आपण मैदानात पाहतो. एका बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर आत्माराम चव्हाण आहेत, दुसऱ्या बाजूला आशुतोष साळुंखे. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू असलम इनामदार, विजेत्या पुणेरी पलटण संघाचा असणारा कर्णधार, डाक विभागाचा महत्वाचा खेळाडू अभिषेक भोजने, त्याचा स्थानिक संघ आहे
जय बजरंग वासिम ठाणे हा आपण पाहतो छत्रपती अवॉर्डी आहे. पुणेरीचा असणारा कर्णधार आहे. आपण महत्वाचं योगदान देणारा महाराष्ट्राचा लाडका खेळाडू अप्रतिभा तात्या बालवडकर कबड्डी संघ पुणे या संघाकडून आपण पाहिलेला आहे. या अगोदर विशालला तर साई पाटील हा देखील तितकाच टोला बोला असा खेळाडू. मी मगाशी सांगितलं महाराष्ट्राचं देशाचं उज्ज्वल भविष्य साईलकडे आपण पाहतोय आणि निश्चित स्वरूपात महत्वाचं योगदान अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वस्तिक गोविंदा पथकाचे असणारे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजयजी पारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करीत आहोत. या मंडळाच्या वतीनं आपण बुके देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. स्पर्धा अत्यंत महत्वाचं मध्ये सापडतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं. दुबेले असणारा हा नेत्रदीपकाचा क्षण विशाल ताटे जो आक्रमणासाठी हरियाणा स्टीलर्स या संघाकडून पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक सर्वोत्तम असे कॅटरिंग व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आहेत. लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. असं सामाजिक कार्यातील मुंबईतलं एक महत्वाचं नाव आदरणीय नितीनजी कोलगे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा पण आपण आपल्या शुभाशय नितीन कोलगे यांना आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय संतोषजी चौगुले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील स्वागत आपण अथर्वना विनंती करूया. अथर्व पाटकर आपण आपल्या शुभास्ते स्वागत करायचं आहे. अथर्व पाटकर मंडळाच्या वतीनं उपाध्यक्ष आदरणीय विजयजी सावंत यांना विनंती करूया. आपण आपल्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. विजय सावंत शुभास्ते एक विशेष सन्मान आपण घेतोय. क्रीडा रसिको आपला नजरा जरी मैदानात असले तरी कान मी काय बोलतोय तिकडे आपलं जरूर लक्ष असणार आहेत, काही शंका नाही. मैदानात ज्या पद्धतीनं सर्वांग सुंदर खेळ चाललाय त्या पद्धतीनं व्यासपीठावरती अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि त्यातल्याच एका दिग्गजाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मगाशी मी सांगितलं मित्रांनो कोकणातल्या मंडणगड तालुक्यातल्या 10 गावचे असणारे सुपुत्र त्यानंतर एजीएस क्रीडा मंडळ लोअर पर्यंत यांच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. गेले अनेक वर्ष कबड्डी खेळत असताना कालांतरानं महेंद्र आंबेकर सरांच्या समवेत ज्यांनी सुरुवातीला खेळाडू आणि त्यानंतर कोचची असणारी महत्वाची भूमिका बजावली आणि हे करत असताना आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार ज्याला मिळाला त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या सर्वांचे लाडके विलास जाधव सर यांना पण सन्मानित करूया. विनंती करतो जरा जोरदार टाळून द्या. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महिंद्रा या व्यावसायिक संघाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय विलास जाधव सर छत्रपती अवॉर्डी सन्मानित करतायत. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026च्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हा महत्वाचा असणारा एक सन्मान. जर मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळा करूया प्लीज, प्रेमाची विनंती असेल. आपल्यासाठी आपण भरगतची अशी गॅलरी या ठिकाणी उभारलेली आहे. थोड्याच वेळात हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉची कुपन संपत दिली आहे.
सुनील दुबईला येतोय आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर जो बेंगाल वॉरियर्सला लीड करणारा गुणवान खेळाडू आहे. अप्रतिम असा प्रयत्न होताना कॉर्नरच्या दिशेनं चाणक्याशी नजर. BPCL भारत पेट्रोलियम मोठे मोठे संघ खेळाडू घडवणारा संघ आहे BPCL. आपण पाहतोय जिथे जोशी पासून मोठे मोठे खेळाडू या संघात घडले. अनेक शिवछत्रपती अवॉर्ड्सने सन्मानित केले खेळाडू या संघातले निलेश शिंदे असतील, जर्सी नंबर 10 आक्रमणासाठी आपण पाहतोय BPCLचा मिलन दहिया पटनाचा असणारा गुणवान खेळाडू आक्रमणासाठी आपण पाहत असताना क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती एक टफ सिच्युएशन आपण पाहताना स्कोरबोर्डकडे पाहिलं प्रयत्न दमदार आपण पाहतोय. आक्रमणासाठी आहे सौरभ पाटील. नॅशनल गेम्स खेलो इंडियामध्ये 2nd प्लेस मिळवण्यात महत्वाचं योगदान ज्याला दिलं होतं. यापूर्वी विधान बँकेकडून खेळत होता. आता आपण पाहतोय मुंबई पोस्टरकडे. श्रीकांत जाधव आणि परीची मात्र आपला विनंती आपण या ठिकाणी VIP सेक्शन मध्ये आपण येऊया. एक क्लोज फाईट विचार आपण पाहताना क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वर मिलन दहिया आक्रमणासाठी आपण पाहतोय. पटनाचा गुणवान खेळाडू मूळचा हरियाणाचा खेळाडू आहे. इतकंच आक्रमण अत्यंत दर्जेदार होतं. त्याच प्रकारे आपण पाहिलं डिफेंडर्स एकदम मजबूत. तेजू मॅन फ्रॉम हरियाणा स्टीलर्स. अली जस्ता देखील हिमाचल प्रदेशचा शिवमुंबाकडून आपण त्याला पाहतो. मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ओम लँग्वेजच्या स्पर्धेत आपण पाहताना नेत्रदीपक असं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू या व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात निमित्त आहे ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबई आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. मित्र शिंदे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊया. सगळ्या प्रशिक्षकांना विनंती आपण फूड कुपन्स आपण कलेक्ट करूया. प्रेमाची विनंती वारंवार सूचना आपल्याला दिल्या जात आहे. कुपन नसेल तर निश्चित स्वरूपात भोजन आपण देत असताना आपण लकी ड्रॉ कडे जाऊया. जर लकी ड्रॉ डिजिटल लकी ड्रॉ लकी ड्रॉ आपण शिवछत्रपती अवॉर्डी विलास जाधव सर याच्या शुभास्ते आपण या ठिकाणी लकी ड्रॉ काढतोय. नितीनजी कोलगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण स्पिन होणारा जे सर्कल आहे त्याला आपण या ठिकाणी टच करणार आणि स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. विलास जाधव सर
कॅच करतायत. सामना अत्यंत चुरशीचा आहे दोन ठिकाणी. बघूया कोणता क्रमांक येतोय. एकूण 5 ड्रॉ आहेत. 245 ऐका कोण बघा. 245 आपण करूया. अजून एक ड्रॉ आपण काढूया. 245 या ठिकाणी येत आहेत. अभिनंदन. व्यासपीठाच्या समोरची गर्दी आपण कमी करूया प्लीज. आपल्या मंडळाचे पदाधिकारी आपण स्वतः लक्ष द्या प्लीज जरा. सामना अत्यंत महत्वाचा आहे. शरद भुवन हे विजेते आहेत. मी विनंती करतो आदरणीय विलास जाधव, नितीनजी कोलगे आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी कैलासवासी महादेव बाळू कदम यांच्या स्मरणार्थ प्रशांत महादेव कदम या ठिकाणी ओम ज्ञानदीप मंडळ आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेला रितेश भाताडे जे विसावामध्ये व्यवस्था करतायत. आपण व्यासपीठावर यायचे. रितेश भाताडे हार्दिक स्वागत. मी विनंती करेन हितेश शेट्टे यांना की आक्षेप आम्हाला विनंतीला मान देऊन रितेश भाताडे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. मी हिमांशू पालव यांना विनंती करतोय. आपण रितेश भाताडे यांचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे इथे आभार व्यक्त करायचे. तो गाडीच फुल रामसिंग सोबत रामसिंग ब्लड कलेक्शन कर आणि सेंटरला सोड एवढंच कर. अधिक जास्त आक्रमणासाठी आपण पाहत असताना काय
ओ शिट. एका बाजूला आपण पाहतोय तो पोस्टल कडून अभिषेक भोजने सारखा असणारा महत्वाचा खेळाडू. अक्रमण चढवतो प्रतिस्पर्धी संघ आपण पाहत असताना एचर कोर्स स्पोर्ट्स क्लब अर्थात युवाचे असणारे सगळे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. दुसऱ्या बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण जर पाहिलं तर सौरभ पगारेच्या माध्यमातून क्रीडांगणावर अत्यंत चुरशीच्या लढती बिग फाईट्स आपण पाहतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन होत असताना अप्रतिम प्रयत्न डिफेन्सच्या माध्यमातून आपण क्या बात आहे. मित्रांनो जर डॅश आवडले असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम असा प्रयत्न एक चतुरस्राच्या लढतीच्या निमित्तानं संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतोय. जो दुसरा तसे 2 अजिंक्य पवार आपण पाहतो. एक रेल्वेतला असणारा अजिंक्य पवार वेगळा आणि दुसरा अजिंक्य पवार अर्थात आहे तो आपण बीपीडी मध्ये पाहतो. नेत्रदीपकाचं प्रदर्शन एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहत असताना व्यासपीठावरती येऊया. सौ चिया जितेश शिरवडकर, सौ समीक्षा वैभव पानसकर. जिया जितेश शिरवडकर या स्पर्धेच्या निमित्तानं महिला विभागाच्या आमच्या स्पर्धा प्रमुख, महिला मंडळाच्या आमच्या खजिनदार सौ समीक्षा वैभव मानसकर, त्याचबरोबर सौ शुभ्रा रोहित मालेकर या सरचिटणीस आहेत. महिला मंडळाच्या रुपाली अमित गिरी या सहचिटणीस आहेत. त्याचबरोबर पल्लवी प्रशांत कदम यांनी केले स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान. सौ सोनाली सचिन सावंत, प्रजक्ता स्वप्नेश शिरवडकर आणि अर्पिता अतिश गावकर या सर्व महिला भगिनींना विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. तर ते या ठिकाणी उभे आहेत त्यांना विनंती आपण प्रवेशद्वारापासून पुढचा असणारा मार्ग पूर्ण मोकळा करूया. मैदानात आपणच इन्स्ट्रक्शन दिले आहेत. फक्त कोच आणि मॅनेजर यांच्या व्यतिरिक्त कोण नाही, आपण पण नाही जायचं प्लीज. जितेशजी शिरवडकर स्पर्धा अत्यंत महत्वाची या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम असा आक्रमण फॉलो करण्याचा प्रयत्न तेजस पाटील. पल्लवी प्रशांत कदम आपला विनंती आहे आपण या ठिकाणी येऊया. अप्रतिम असा प्रयत्न क्या बात आहे. एका रायझिंग स्टारला पकडलाय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा मूळचा कोल्हापूरचा खेळाडू आहे. दिनेश दादा मंडळाच्या वतीनं आपण दिनेश दादा या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जितेशजी शिरवडकर आपण पण या जॉईन होऊया. अनेक स्पर्धांमध्ये आपण असतो आणि प्रत्येक स्पर्धा मोठी करण्यात आमच्या दिनेश दादाचा खूप मोठं योगदान असतं. मी फोकस मुंबईचं आहे. दिनेश गाडीगावकर मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्या निमित्तानं सर्वस्व पणाला लावून अनेक खेळाडू आपला दर्जेदार असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना अंदित म्हटलं तर मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातलं एक महत्वाचं असणारं मंडळ. आपण आपल्या मंडळानं आपला असणारा जो वारसा जोपासला, आपली संस्कृती जोपासली आणि याच्या माध्यमातून अनेक जे विक्रम प्रस्थापित केले. यावर्षीचा शिवछत्रपती अवॉर्डी हरियाणा स्टीलर्सचा आपण पाहतोय विशाल ताटे. काय घडलं बघूया. अप्रतिम प्रयत्न आहे या ठिकाणी आपण पाहतोय विशालचा.
पंचांची किती बोट वरती होतात ते पाहूया. हा बोईचा खेळाडू मित्रांनो तात्या बालवाडकर कबड्डी संघ पुणेचा आहे. दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत क्लोज फाईट्स आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं काश्मीरी गिरी मॅडम, त्याचबरोबर सुप्रिया कदम मॅडम, मानसी राहुल कुमठेकर, तर सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. सुनील दुबईले आक्रमणासाठी मैदान क्रीडागृह क्रमांक 1 वर. क्या बात आहे. बीपीसीएलच्या माध्यम पाहिला ज्या ठिकाणी हर्ष लाड आहे. अप्रतिम प्रयत्न. एवढा सुंदर कोपरक्षक आपण महाराष्ट्रात नाही आहे. हर्ष लाड आपण पाहतोय, ज्याला आपण बँगलोर बुल्स आणि बँगलोर वॉरियर्स कडून पाहतो, पुणेरी कडून पाहिलंय. लेफ्ट कॉर्नर पोझिशन आहे त्याची. विजय नवनाथ मुंबई शहर या संघात. साहिल राणे आलाय. हा बँगलोर बुल्स कडून आपण साहिलला आपण पाहतो. हा देखील एक मुंबईचा असणारा लाडका खेळाडू साहिल राणे. सन्मान्य प्रशांत सुर्वे सर, युनियन बँक आपला विनंती आहे, आपण या ठिकाणी येत आहोत. सन्मानपूर्वक आपल्याला आमचे मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आमंत्रित करण्यासाठी उपस्थित होत आहेत. सर मनपूर्वक स्वागत आपलं. आदरणीय सन्मान्य प्रशांत सुर्वे सर. मित्रांनो, ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावरती आपल्या कोकणचा असणार भूषण आदरणीय प्रशांत सुर्वे सर. मी मंडळाचे आमचे व्यवस्थापक, एक नेत्रदीपक असे माजी राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आणि त्यानंतर एक सर्वोत्तम क्रीडा संघटक म्हणून ज्यांच्याकडे पाहत असताना महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डी संघाच्या निमित्तानं आपण पाहिलंय. महाराष्ट्राचे कोच म्हणून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांचं नेत्रदीपक असं प्रदर्शन राहिलं आणि त्यांच्या नेतृत्वानं महाराष्ट्राला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. बँगलोर वॉरियर्स या संघाचे असणारे कोच म्हणून महत्वाची भूमिका आणि सगळ्यात महत्वाचा राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी 67व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत चिरवडकर आपण देखील उपस्थित राहूया. आपले गुरुवर्य आहेत प्रशांत सुर्वे सर, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. अंकुर क्रीडा मंडळ आणि सह्याद्रीनगर साडवली या दोन संघातून पूर्वी खेळलेले. गतवर्षी व्यावसायिक स्पर्धेत गेल्या वर्षीचे रनर अप म्हणून आपण युनियन बँकेकडे आपण पाहतो. एक चांगली स्ट्रगल आपण पाहताना
जरा फिजिओ चला. नेत्र दीपक अशा लढाया दोन्ही मैदानावरती आपण पाहताना क्रीडांगण क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम निकाल मुंबई बंदर पोर्टर्स विरुद्ध DPU पुणे. संघनायक संघ व्यवस्थापक मुंबई बंदर, संघनायक संघ व्यवस्थापक DPU. तिथे पण चढले दोन स्कोर पाहत असताना यामध्ये आदिल जस्ता लास्ट मिनिट